आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। मनोज जरांगे पाटलांची आज मराठा समाज बांधवांसोबत बैठक। जरांगे पाटील पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षणाचा कायदा विधिमंडळात मंजूर। सगळेश्वरांच्या अधिसूचनेवर अंमलबजावणी का नाही? ओबीसी मधूनच हक्काचं आरक्षण हवं। जरांगे पाटील मागणीवर ठाम। अधिसूचनेची अंमलबजावणी न करून सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। तर मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार, सरकारनं सर्व त्रुटी दूर केल्या, जरांगेंनी संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। आरक्षण टिकेल अशी आशा, मात्र सरकारवर विश्वास ठेवणं कठीण, उद्धव ठाकरेंची टीका। तर ठाकरेंचा देखील आमच्यावर विश्वास, मराठ्यांना आरक्षण फक्त शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकारच देणार हे ठाकरेंना देखील माहिती, फडणवीसांचा खोचक टोला। मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर, सुप्रीम कोर्टामध्ये काय होणार यावर आरक्षणाचं भवितव्य अवलंबून, शरद पवारांची प्रतिक्रिया। राज्यानं 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, तर 22 राज्यांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर 10% आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला कोणी दिला? राज ठाकरेंचा सवाल। हे आरक्षण काही कोर्टात टिकणार नाही, निवडणुकीच्या तोंडावर सर्व खेळ सुरू आहे, गुणरत्न सदावर्तेंची टीका। मनोज जरांगे सतत धमक्या देतात, आईवडिलांवरून शिव्या देतात, मंत्री छगन भुजबळांचा आरोप। तर भुजबळांना कोणी कधी धमकी दिली? जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। माझ्यावर कोणी हल्ला केला तर जरांगेंना अटक करा, मंत्री छगन भुजबळांची मागणी। तर एकच माणूस संपूर्ण महाराष्ट्राला वेठीला धरतोय, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाची मागणी पूर्ण केली, मराठा आरक्षण कोर्टात टिकणार। तर मनोज जरांगेंनी संयम बाळगावा, प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या बिलामध्ये डुप्लिकसी दिसतेय, तर 10% आरक्षण कुणाला दिलं याची स्पष्टता नाही, प्रकाश आंबेडकरांची टीका। महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 39 जागांवर एकमत, तर शाहू महाराज कोल्हापुरातून उमेदवार म्हणून असल्यास मला आनंदच, शरद पवारांचं वक्तव्य। राज्यामध्ये 75 वर्षात कधी आला नव्हता तो अस्थिरपणा, पक्षांतरबंदी कायद्यामध्ये दोष हेच अस्थिरतेचं मुख्य कारण, शाहू महाराज छत्रपतींचं वक्तव्य। शाहू महाराजांच्या कुटुंबाने राज्याला आणि देशाला दिशा दिली, आज शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून जनतेला फार अपेक्षा, शरद पवारांचं वक्तव्य। अजितदादांना बारामतीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याकडून शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत। भाजपच्या धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची हजेरी, ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच मनसे नेत्यांच्या उपस्थितीनं चर्चांना उधाण। सामान्य माणसाला घर देण्यासाठी काम करतोय, तर तिजोरी भरण्याकरिता मराठी माणसाला मुंबईतून कोणी हद्दपार केलं? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। तर सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा संदेश देशभरात दिला जातोय, पवारांची टीका। फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये भेट, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा, भेटीचं कारण मात्र अस्पष्ट। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात अजित पवार गटाच्या हायकोर्टात याचिका, शरद पवार गटातील आमदारांना अपात्र न करण्याच्या निकालाला आव्हान, मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, भाजपच्या कार्यकर्ता संमेलनाला हजेरी लावणार, कार्यकर्त्यांना नड्डा यांचं मार्गदर्शन होणार। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। मुंबईमध्ये कुडाळ आणि मालवणमधील मुंबई स्थित चाकरमान्यांचा मेळावा, संध्याकाळी 6 वाजता शिवसेना भवनामध्ये मेळाव्याचं आयोजन। आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी, पत्नी आणि मुलाला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। शरद पवारांची आज मंचरमध्ये सभा, पवारांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 4 वाजता कार्यकर्त्यांची बैठक, तत्पूर्वी कोल्हापुरात सकाळी 8 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना मिमिक्री शोभत नाही, आम्ही देखील मिमिक्री करू शकतो, पण आमच्यावर चांगले संस्कार, मुख्यमंत्री शिंदेंची मिमिक्री करण्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदित्य ठाकरेंवर निशाणा। इम्तियाज जलील यांच्यामध्ये हिंमत असल्यास अमरावतीमधून निवडणूक लढवावी, खासदार नवनीत राणा यांचे इम्तियाज जलील यांना आव्हान। अलीकडच्या काळामध्ये काही जण काकांना विसरले, आपण मात्र एकत्रपणे संघर्ष करूया, रोहित पवार यांचं खोचक वक्तव्य।
मनसेच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात न लावण्याची मनसेची मागणी. अमित ठाकरे यांच्याकडून पत्र सुपूर्द. शिर्डीची जागा महाविकास आघाडी ताकदीनं लढेल. काँग्रेस की सेना यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढू, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार. 24 तारखेला पुण्यामध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा. भाजपनं वस्तुस्थितीच्या आधारावर जागा मागाव्या, भरत गोगावले यांची मागणी. तर आम्ही किती जागा लढवायच्या हे एकनाथ शिंदेच ठरवतील, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. भाजपच्या गाव चलो अभियानातून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा भिवंडीतील नागरिकांसोबत संवाद. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जोरदार तयारी. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये ताई घे भरारी या कार्यक्रमाचं आयोजन. कळवा खारीगावात धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत पात्र महिलांकरता घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप. वादा तोच पण दादा नवा. शिरूर मतदारसंघामध्ये रोहित पवारांचे बॅनर झळकले. पुण्याचा दादा कोण अशी आता फ्लेक्सवरून चर्चा रंगली. राज्यसभेतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा भाजपच्या विधिमंडळातील पक्ष कार्यालयामध्ये सत्कार. उपमुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्याकडून सत्काराचं आयोजन. राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर. विद्यावेतनामध्ये वाढ, वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतर देखील अंमलबजावणी नसल्याचा आरोप. 31 मार्चपर्यंतचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता संतापाची लाट. कांद्याचे बाजारभाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. 15,13,909 विद्यार्थी परीक्षा देणार. गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती. सुप्रीम कोर्टाकडून चंदीगड भाजपला मोठा झटका. मत अवैध ठरवल्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या कबुलीनंतर चंदीगड महानगरपालिकेमध्ये आपचा महापौर विजय म्हणून घोषित. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमरावती जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतीच्या निवडणुका. 23 तारखेला मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक लागण्याची शक्यता. दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रहाची भूमिका. भाजपनं नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतर अजित पवार गटाची दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा. नंदुरबारमध्ये जरांगेंच्या समर्थनात आमरण उपोषण सुरू. सरकारनं दिलेला शब्द पाळला नसल्यानं मराठा बांधव आंदोलकावर ठाम. मनोज जरांगे यांच्या आंतरवली सराटीतील उपोषणाला शिक्षक परिषदेचा पाठिंबा. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोल्हापूर जिल्हाध्यक्षांसह अनेक शिक्षक उपोषणस्थळी जात पाठिंबा दर्शवला. सोलापूरच्या माडामध्ये सकल मराठा समाजाचा टायर जाळून रास्ता रोको. सरकार विरोधामध्ये आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा आंदोलकांचा मोर्चा. समाजाला 50% आतलं ओबीसी आरक्षण देण्याची मागणी. आंदोलकांकडून रास्ता रोको. सोलापूरच्या बार्शीमध्ये मराठा आंदोलकांची तब्येत खालावली. मराठा आंदोलक आनंद काशीद यांचं 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनात सकल मराठा समाजाचा रास्ता रोको. रास्ता रोकोमुळे मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा. जळगावच्या पाचोरामध्ये सकल राजपूत समाजाचं आमरण उपोषण सुरू. जात प्रमाणपत्रासह विविध मागण्यांवरून राजपूत समाज आक्रमक. जळगाव महानगरपालिकेविरोधामध्ये मनसे आक्रमक. येत्या 8 दिवसामध्ये अमृत योजनेच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. चंद्रपूरमध्ये 62व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला उत्साही सुरुवात. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं 38 नाटकांचं सादरीकरण होणार. जळगावमध्ये आजपासून 3 दिवस राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच प्रो कबड्डी स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातील 16 संघांचा स्पर्धेत सहभाग. सुभाष भामरे मतदारसंघातील जवळपास 1700 रामभक्तांना मोफत अयोध्यावारीचा लाभ. अयोध्येहून धुळ्यात परतलेल्या भाविकांचं भामरे यांच्या वतीनं जल्लोषात स्वागत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 बैल जोड्यांची विक्री. पाण्याभावी शेतकऱ्यांवर बैल विकण्याची वेळ. धुळे बाजार समितीमध्ये सध्या लाल मिरचीची आवक सुरू. मिरचीला तब्बल सरासरी 16,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव. धुळ्याच्या लोणखेडी गावातील आगग्रस्त कुटुंबियांना पोलीस अधीक्षकांचा मदतीचा हात. पोलिसांकडून जीवनावश्यक वस्तूंचं आणि किराणा मालाचं देखील वाटप. नंदुरबारमध्ये नवतेजस्विनी मेळाव्याचं आयोजन. महिला बचत गटाला बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महिला विकास महामंडळाचा अभिनव उपक्रम. नंदुरबारमध्ये पक्ष्यांपासून ज्वारी पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांचा भन्नाट जुगाड. प्रत्येक कणसाला प्लास्टिकची पिशवी बांधत पिकांचं संरक्षण.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस शेगडीचं वाटप. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 250 महिलांना योजनेचा लाभ मिळाल्याची खासदार हिना गावित यांची माहिती. धारावी पुनर्विकासाबाबत 1 मार्चला धारावीमध्ये जाहीर सभा. शेतकरी कामगार पक्षाकडून सभेचं आयोजन. 500 चौरस फूट घराच्या मागणीसह अदानी समूहाविरोधात धारावीकर आंदोलनाच्या पवित्र्यात. महायुतीची 23 तारखेला इस्लामपुरात जाहीर सभा. सर्व घटक पक्ष देखील सहभागी होणार. रयत क्रांती संघटनेकडून सभेचं आयोजन. सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी प्रश्नावर गावागावामध्ये चक्काजाम. जत तालुक्यातील 65 गावं पाण्यापासून अद्यापही वंचित. पाण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर पर्याय काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. उजनी धरणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जलसमाधी आंदोलन. उजनी धरणातून पाणी सोडल्यानं धरणामध्ये कमी पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती. कालव्याचं पाणी तातडीनं बंद करण्याची मागणी. पनवेलमध्ये एमपीसीबीनं बंद केलेल्या 18 पैकी 2 खदाणी पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश. अटल सेतूवरील धुलीकणांच्या समस्येमुळे खदाणी बंद करण्याचे दिले होते आदेश. नवी मुंबई विमानतळाच्या रडारला ग्रीन सिग्नल. धाकले आयलंडवर यंत्रणा बसवण्यात केंद्राची अटी शर्तींसह परवानगी. पंतप्रधान उच्च शिक्षण मोहिमेअंतर्गत मुंबई विद्यापीठाला 20 कोटींचं अनुदान मंजूर. विद्यापीठातील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी निधी मंजूर. भिवंडीमध्ये अवैध रेती उत्खनन करणारा बार्ज आणि सक्शन पंप नष्ट. भिवंडी तहसील महसूल प्रशासनाची कारवाई. पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई. पुणे पोलिसांकडून शहरामध्ये विविध ठिकाणी छापेमारी. 1100 कोटी रुपये किमतीचं 600 किलो ड्रग्ज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ताब्यात. पुण्यामध्ये नियमावलीचं पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल पब सुरू ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार. स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार. पुणे मेट्रो अडकली मुहूर्ताच्या विळख्यात. विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर. रामवाडीपर्यंत मेट्रोनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएलचा उपक्रम. पीएमपीएमएलकडून परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा राबवण्यात येणार. पुणे शहरामध्ये गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी. डंपर, जेसीबी, रोड रोलर अशा जड वाहनांना पार्किंग करता येणार नाही. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय. पुण्यामध्ये जवळपास 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त. 50 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जप्त. कोकण रेल्वेवरील चावर्डा रत्नागिरी विभागामध्ये देखभालच्या कामानिमित्त 23 तारखेला मेगा ब्लॉक. सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत 2.5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार. राज्यातील बहुतांश धरणांनी फेब्रुवारीतच तळ गाठला. गतवर्षीच्या तुलनेमध्ये सरासरी 21.61% कमी पाणीसाठा. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयासमोर नवीन रेती धोरणाविरोधात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 7 दिवसांचं उपोषण सुरू. मात्र तहसीलदारांची उपोषण सोडवण्याऐवजी उपोषणकर्त्यांना अरेरावी. तहसीलदारांचे मंडप काढून फेकण्याची धमकी. उपोषणकर्त्यांचा आरोप. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एरंडोल तालुक्यातील नागरिकांची निदर्शनं. चौपदरीकरण झालेल्या राष्ट्रीय महामार्गाला अंडरपास बोगद्यासह प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी. परभणीमधील कारेगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ममता कॉलनीमधील पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांसह मोठा त्रास. नाशिकच्या नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी गावाला 40 दिवसांपासून पाणीपुरवठा नाही. ग्रामस्थांमध्ये संताप. नादुरुस्त पाईपलाईनमुळे पाणीपुरवठ्याला उशीर. मुंबई महापालिकेची खिचडी. कंत्राटाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ. सर्व कागदपत्र पोलिसांकडे पाठवल्याचा मुंबई महापालिकेचा दावा. माहितीच्या अधिकारातून बाब उघड. कोल्हापूरमध्ये शरद पवार यांच्या हस्ते गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचं लोकार्पण. शाहू महाराज छत्रपती बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील यांची देखील उपस्थिती. आपचे 3 नगरसेवक फुटून देखील भाजपचं स्वप्न भंगलं. गैरकारभारानंतर देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोर्टाच्या देखरेखीमध्ये महापौराचा फैसला. मुलीची आर्थिक स्थिती चांगली म्हणून तिच्या वडिलांच्या संपत्तीवरील हक्क नाकारता येणार नाही. तेलंगणा हायकोर्टाकडून मोठा निर्णय. उत्तर प्रदेशमध्ये सपाकडून काँग्रेसला लोकसभेच्या 17 जागांचा प्रस्ताव. काँग्रेसनं प्रस्ताव स्वीकारला तरच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होणार. मुलीची आर्थिक स्थिती चांगली म्हणून तिच्या वडिलांच्या संपत्तीवरील हक्क नाकारता येणार नाही. तेलंगणा हायकोर्टाचा निर्णय. जपाननं तयार केला जगातील पहिला लाकडी उपग्रह. जपानच्या या उपग्रहाचं प्रक्षेपण अमेरिका करणार. लिग्नोसॅट असं या उपग्रहाचं नाव.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये नोकऱ्यांबाबत नवीन धोरण लागू केल्यानं भारतीयांच्या नोकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची भीती. परदेशातील भारतीयांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता. गाझापट्टीमध्ये 90% लोक उपासमारीच्या विळख्यात. 14 लाख लोकांचा दैनंदिन खाद्यपदार्थांसाठी देखील संघर्ष सुरू. 84 हजारांची लाच घेताना एका महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. पकडल्यानंतर महिला अधिकारी ढसाढसा रडली. सोनमच्या फॅशन सेन्सचा आता जागतिक पातळीवर गौरव. यूकेच्या टॉप 40 मध्ये सोनम कपूर.